या ठिकाणी हा एक संस्थेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस आहे आणि आजचा हा जो लॉन टेनिसचा जो प्रकल्प या ठिकाणी राबवला जात आहे ते आपले सुतार साहेब प्रशांत सुतार साहेब आणि त्यांचे सहकारी आलेले आहेत जे म्हणजे देश पातळीवर फार मोठे कार्यकर्ते आहेत। त्यांच्या उपस्थितीमुळे एक प्रकारची शोभा या कार्यक्रमाला आलेली आहे आणि माझी खात्री आहे की या ठिकाणी लॉन टेनिस सर्वसाधारणपणे त्याला फारसं प्रोत्साहन आपल्या भागात नाही, परंतु याच्यामुळं आमच्या परिसरामध्ये हा खेळ अतिशय लोकांना लोकप्रिय असा होईल। त्याचबरोबर इतर सर्व खेळांचं सुद्धा या ठिकाणी हळूहळू त्याच्यामध्ये त्याबद्दलची वाढ होईल आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व थरातील लोकांना याच्यामध्ये खेळामध्ये भाग घेण्याची संधी आम्ही देणार आहोत आणि इतर अनेक प्रकारचे खेळ या निमित्तानं डेव्हलप होतील। आज ही सर्व तज्ज्ञ मंडळी महाराष्ट्रातली आणि देशातली या ठिकाणी आलेली आहे। आमच्या सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या तरुणांना, इतरांना, सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना, संस्थेमधल्या पदाधिकाऱ्यांना आणि आमचं काम करणाऱ्यांना सर्वांना अतिशय प्रेरक अशा प्रकारचा हा कार्यक्रम झालेला आहे। अतिशय संस्थेच्या ध्येय धोरणातच जे आहे विद्यार्थ्यांना पुढे नेता येईल अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही नेहमी राबवत असतो। त्यातही जो आर्थिक दृष्टीनं थोडासा मागे राहिलेला आहे अशा मागासवर्गीय लोकांना, मागास भागातल्या आर्थिक दृष्टीनं इतर सामाजिक दृष्टीनं त्यांना विशेष महत्त्व देऊन आपण हे सगळे कार्यक्रम घेतो। इथले कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाच ही संधी उपलब्ध करून दिली की इतर विद्यार्थी या सगळ्यात सहभाग घेऊ शकतात। ते आता एखादा कार्यक्रम असला तर त्यात अर्थातच सगळे लोक इतर कॉलेजेसचा सहभाग त्याच्यामध्ये असेलच, पण आता सध्या याचं किती प्रमाणामध्ये सगळे लोक सहभागी होतात आणि आमच्या क्षमतेप्रमाणे आपण सर्व पहिल्यांदा कॉलेजचे विद्यार्थी आणि बाकीच्या लोकांना जे कुठली कॉम्पिटिशन घेतली तर बाहेरचे लोक येणारच त्याच्यामध्ये। विद्यार्थ्यांना काय आव्हान असणार आपलं? आमचं आव्हान असणार आहे की तुम्ही अभ्यास करा, त्याच्यामध्ये खूप नाव कमवा। त्याचबरोबर हा जो आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे की आपण शारीरिक दृष्टीनं सुद्धा चांगलं व्हायला पाहिजे आणि ते करण्याकरता दररोजचा व्यायाम पण त्याचबरोबर काही स्पर्धांमध्ये भाग घेणंसुद्धा आवश्यक आहे। त्याला हे पूरक वातावरण आहे आपल्याकडे। सर्व दृष्टीनं एवढी मोठी जागा आणि एवढ्या मोठ्या सुसंधी इतरत्र कुठं आपल्याला मिळणार नाही। नमस्कार। आज नांदेड येथे सायन्स कॉलेजच्या वतीनं लॉन टेनिस कोर्टचं उद्घाटन झालेलं आहे आणि 2 लॉन टेनिस कोर्ट हे एका दानशूर व्यक्तीच्या महत्त्वानं दिलेले आहेत आणि त्यांचं आणि सायन्स कॉलेजच्या वतीनं आज प्रशांत सुतार महाराष्ट्राचे जे लॉन टेनिसचे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। त्यांच्यासोबत त्यांचे पदाधिकारी मान्यवर आलेले होते। नांदेड सोसायटीचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व इतर सर्व कार्यकारिणी सदस्य आणि महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी, पीपल्स हायस्कूल येथील सर्व कर्मचारी आज उपस्थित होते। लॉन टेनिस कोर्टचा फायदा नक्कीच नांदेडकर व इतर आपल्या मराठवाड्यातील लोकांना होणार आहे। याच्यातून खेळाडू तयार होतील ही भावना आपण या ठिकाणी व्यक्त करतो मी आणि ह्या खेळाचा जास्तीत जास्त तरुण विद्यार्थ्यांना फायदा घ्यावा या लॉन टेनिस कोर्टचा, असंही आवाहन मी आपल्या समोर टीव्ही माध्यमातून करतो। या कोर्सच्या माध्यमातून कॉलेजचे विद्यार्थी की इतर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तर आम्ही देतोच सुविधा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी, पण इतरही नांदेड शहरातील जर विद्यार्थी किंवा बाहेरच्या जर घेऊ इच्छितात तर त्यांना आम्ही थोड्या माफक दरात खेळण्यासाठी परमिशन देतो। किती म्हणजे काय वेळेचं सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतं आहे, ते 6 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 7:30पर्यंत या ठिकाणी खेळल्या जाते आणि जर गरज पडली तर डे नाईटसुद्धा आपण ह्या ठिकाणी खेळू शकतो, अशी फ्लड लाईटची व्यवस्था ह्या ठिकाणी केलेली आहे। आजच्या कार्यक्रमाला सर्व नांदेडचे व्यापारी मंडळातले हर्षद शहाजी होत्या, वसंतमयाजी होते, नांदेडचे भाजपचे आणि आमचे संस्थेचे उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख देखील या ठिकाणी उपस्थित, प्रवीण साले होते, इतर सर्व मान्यवर बरेच उपस्थित होते। पद्मजा सिटीचे उद्योजक अविनाश जाधव सर होते, सोबत सर्व प्राध्यापक व खेळाडू, नागरिक, पालक या ठिकाणी उपस्थित होते। आज ते लॉन टेनिसचा आज शुभारंभ झाला, याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। नक्कीच विद्यार्थ्यांना हे अशी सवलत पूर्वी आपल्या मराठवाड्यातच उपलब्ध नव्हती। हा खेळ सुरुवातीला श्रीमंताचा समजला जात होता, काही मोजकेच लोक खेळत होते, पण ह्या सायन्स कॉलेजनं आज त्या विद्यार्थ्यासाठी, जे विद्यार्थी खेळू इच्छितात त्या सर्वांसाठी हे ग्राउंड उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली। त्याबद्दल मी अलीबाई पंजवानी आणि आमच्या महाविद्यालयाचे जे प्रशासक आहेत पूर्वीचे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला देखील हा खेळ खेळता येतोय आणि देशाची नक्कीच या खेळाच्या माध्यमातून सेवा करता येईल असं वाटतं।